नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। बीड जिल्हा म्हणजे की नेहमीच वादाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असे वाद खूप ठिकाणी आहेत। प्रत्येक ठिकाणी वादाची जी वावड्या उठतायत ना, त्या वावड्या सध्या बीड जिल्ह्याच्या भूमिकेत खूप मोठा गदारोळ होतोय। कदाचित बिहारपेक्षा विचित्र परिस्थिती या बीड जिल्ह्याची झाली की काय, असाच प्रश्नचिन्ह सर्वसामान्य समोर उभा असण्याची शक्यता आहे। कारण की ज्या पद्धतीने नारायणगड हा विषय सध्या चर्चेचा विषय झालेला आहे आणि नारायणगडाच्या बाबतीत मागेही विषय काही केले, पण त्या विषयातून ज्या पद्धतीचं सापेक्ष भूमिका, कारण की बाजू एकतर्फी माहित होत होती, बाजू एकतर्फी मांडण्यात येत होती, परंतु आता खऱ्या अर्थानं दुसरीही बाजू उकलायला सुरुवात झालेली आहे आणि या गडाचे महंत शिवाजी महाराज या पद्धतीने आपल्या ट्रस्टींच्या संदर्भातून जो आरोप लावला जातोय किंवा ट्रस्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या, आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उभी केले गेले। पण मात्र या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील किंवा यांच्या अंदरुनी कलह हे चोव्हाट्यावर येत असतील, तरी महत्वाचा प्रश्न आहे तो या नारायणगडाच्या उत्तराधिकारीचा। नारायणगडाचा उत्तराधिकारी निवडण्याची जरी महंतांना ट्रस्टने दिलेली पूर्ण ऑथॉरिटी असेल किंवा ज्या पद्धतीची एक महंतांवर तो टाकलेला विश्वास असेल, तर खऱ्या अर्थानं त्या विश्वासाला ही जपणं हे महंताचं आद्य कर्तव्य आहे। कारण की पंचकृषीतल्या किंवा धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रभर नावाजलेल्या या संस्थानाचा खरा उत्तराधिकारी हा जनतेच्या कौलावर असावा किंवा जनतेच्या माध्यमातून जी काही भूमिका निर्माण होते। कारण की हे काही राजकारणाचं पटल नाही की मतदान केलं, मतदान पेटीत टाकलं आणि जो निवडून आला त्याला विजय घोषित केलं आणि जो हारला त्याला बाजूला केलं। वास्तविक हा लोकांच्या आस्थेचा प्रश्न आहे आणि आस्था ही माणसाच्या हृदयातून तयार होते। मग तुम्ही थोपलेली आस्था जर माणसाला या पंचकृषीच्या लोकांना मान्य नसेल, तर त्या संदर्भातून त्या थोपलेल्या विचारावर गडाची प्रतिष्ठा राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। पण एकमेकावर चिखलफेक करून, एकमेकावरचा विषय एकमेकावर टाकून, ट्रस्टींना बदनाम करून हा विषय काही मात्र सुटणार नाही। कारण की ज्या पद्धतीनं हे गडाचे वाद त्या 25 कोटी या विकास फंडावर सुरू झाले आणि जवळपास या विकास फंडाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे लक्तरे सध्या एकमेकाचे तोडणे सुरू आहे ना, तीच खऱ्या या अध्यात्माच्या दृष्टीने किंवा या गडाच्या दृष्टीने खेदाची गोष्ट आहे। कारण की गडासाठी जो आलेला विकास फंड आहे, जो काही निधी आहे, तो गडाच्या संवर्धनासाठी, भाविकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी, गड फुलवण्यासाठी। परंतु हा विषय जर स्वार्थासाठी आणि स्वतःच्या अर्थार्जनासाठी जर वापरण्यात येत असेल, तर खऱ्या अर्थाने ही खूप मोठी या गडासोबत केलेली प्रतारणा असू शकते। परंतु हे खरे वाद काय आहेत? कारण की चिखलफेक तर दोन्हीकडून होते। या पद्धतीने शिवाजी महाराजांनी सरळ सरळ सांगून दिलंय की या पंचकृषीतले जितके माझे गाव आहेत, त्या गावातून 2-2 व्यक्ती जरी उभे केले तर 100 लोकांची एक टीम माझी तयार होऊ शकते। ही 100 लोकांची टीम नेमकी काय करणार, प्रश्नार्थक चिन्ह आहे। कारण की हे 100 जण सेवेसाठी आले असतील, सेवा म्हणून समोर आले असतील, तर खऱ्या अर्थाने याचं स्वागतार्ह आहे। परंतु ही गोष्ट जर वेगळ्या पद्धतीच्या वळणावर जाणार असेल आणि या 100 लोकांचं, युवकांचं किंवा त्या लोकांचा वापर चुकीच्या मार्गासाठी होणार असेल, तर ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक घातक परिस्थिती आम्ही निर्माण करतो की काय, हा एक प्रश्नचिन्ह तयार होतो। खऱ्या अर्थानं या सगळ्या नारायणगडच्या परिस्थित्या या ज्या पद्धतीने उकलायला हव्यात आणि प्रश्न सुरू झाला तो उत्तराधिकारीपासून आणि प्रश्न संपतोही तो उत्तराधिकारीवरच। कारण की पंचकृषीतल्या लोकांची ज्या बैठका झाल्या, ज्या मीटिंग झाल्या, आता त्या 2 पहिल्या मीटिंगला तर महंत हजर नव्हते किंवा महंत कुठेतरी निघून गेले, पण दुसऱ्या बैठकीला ज्या पद्धतीची भूमिका निर्माण झाली आणि दुसऱ्या बैठकीच्या माध्यमातून जेव्हा महंतांनी ही भूमिका समोर ठेवली, तर खऱ्या अर्थानं काही लोकांचं म्हणणं असं आलं की पंचकृषीतल्या लोकांचं म्हणणं असं आलं की या संदर्भातली चर्चाच झाली नाही, हे विषय एकतर्फी बोलण्यात आले। आता नेमकं बळीराम गवते आणि CA जाधव
यांच्या भूमिकेवरच महाराजांनी ठपका ठेवलाय, परंतु वास्तविक स्वरूपात या पद्धतीचा कारभार या न्यास नोंदणी कार्यालयाकडून किंवा या ट्रस्टचा विषय असतो, त्यावेळेस पूर्णपणे ट्रस्टची जी प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही ट्रस्टींची असते आणि हे ट्रस्टी ठरवतील, त्या पद्धतीने वाटचाल करतील, जे निर्णय घेतील. भले उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार ट्रस्टनं किंवा पंचक्रोशीनं महाराजांना दिला असेल, पण महाराजांचंही काद्य कर्तव्य आहे की या ट्रस्ट आणि पंचक्रोशीतल्या लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टीची भूमिका जाहीर करावी. कारण की या सगळ्या गोष्टी एकमेकाच्या विश्वासावर अवलंबून आहेत. मतदान कशा पद्धतीने होतं, मत कशा पद्धतीने मिळवली जातात, हा राजकारणाच्या पद्धतीचा विषय असेल. पण अध्यात्म म्हणलं की त्या ठिकाणी आस्था येते, श्रद्धा येते, भक्ती येते. आणि या भक्तींना आणि आस्थेला जर डावलून थोपणारी गोष्ट जर अंगावर पडत असेल आणि या थोपणाऱ्या गोष्टीचे परिणाम भविष्यात काय होतील याचा विचार न करता सध्याची परिस्थिती बघून घेतलेले निर्णय भविष्यात कदाचित खूप घातक ठरतील, हेही वास्तविक परिस्थिती आहे. पण हा विषय खऱ्या अर्थानं ट्रस्ट आणि महंतांमध्येच निपटारा झाला. त्याला पंचक्रोशीतल्या लोकांची ज्या पद्धतीची भावना आहे त्याचा विचार करून महंतांनी आणि ट्रस्टींनी जर याचा विचार केला तर खऱ्या अर्थानं हा प्रश्न विकोपाला जाणारच नाही. परंतु ज्या पद्धतीच्या एकमेकाची चिखलफेक आणि एकमेकाच्या बद्दल समाजात ज्या पद्धतीचे गैरसमज वाढतील त्याचा खरा परिणाम या गडाच्या आस्थेवर होईल. आणि या आस्था या समाजात टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी ज्या पद्धतीने आतापर्यंत सगळ्या महंतांनी जी एक परिश्रम घेतलेले आहेत, ज्या पद्धतीची तपश्चर्या केलेली आहे, ती तपश्चर्या या लयाला जाऊ नये किंवा त्याला डाग लागू नये याची काळजीही दोघांनी घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं सामाजिक प्रतिष्ठेमध्ये जी आस्थेचं महत्व काय असतं ते आपल्या महाराष्ट्राला चांगलं माहिती. कारण दुसरीकडे जर आम्ही बाजू बघितली, दुसऱ्या राज्याचं जर उदाहरण घेतलं तर आज कावड यात्रा म्हणजे सगळ्या भारताच्या लक्ष विचलित करणारी कावड यात्रा आहे. ज्या पद्धतीचे वातावरण, ज्या पद्धतीचे तणाव यात्रा, ज्या पद्धतीचे राजकारण या कावड यात्रेच्या माध्यमातून सगळ्या भारतात उमटत आहेत ना. मात्र महाराष्ट्र यापेक्षा वेगळा कसा? कारण की लाखो भक्त, लाखो दिंड्या या आळंदीहून पंढरपुरापर्यंत जातात, परंतु कुठेही गालगोट न लागता, कुठेही गालगोटाचा थेंब न पडता आनंदाने आम्ही आमची आषाढी साजरी करतो. आणि कसल्याही पद्धतीचा विकोप किंवा कसल्याही पद्धतीची धार्मिक तेढ या आषाढीच्या आड येत नाही. ही सगळी समृद्ध असलेली ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा. परंतु या वैभवशाली परंपरेमध्ये ज्या पद्धतीचे परिणाम आज समाजात पडत आहेत किंवा सामाजिक पटलावर दिसत आहेत ते परिणाम भविष्यात दिसू नये आणि सामाजिक समता आणि जे बंधुत्व आणि जे आस्था ज्या पद्धतीने जोपासायला हवी ती जोपासण्यासाठीच आम्हाला आता पावलं उचलण्याची गरज आहे. त्यामुळं आग्रहाची विनंती आहे महंतांना आणि ट्रस्टींना की खऱ्या अर्थानं लोकमताचा विश्वास संपादन करून या गादीचा खरा उत्तराधिकारी कोण आहे. कारण की सामाजिक परिस्थितीमध्ये गादीचे उत्तराधिकारी जरी तुमच्या दृष्टीने वेगवेगळे असतील तरी ते लोकमान्य झाले पाहिजे. आणि हे लोकमान्य जर उत्तराधिकारी जर रूढ झाले तर खऱ्या अर्थानं या गडाची जी महती आहे, जी आस्था आहे, जी संकल्पना आहे ती सिद्धीला जाईल. याबद्दल आपलं काही मत असेल, आपला काय याच्याबद्दलचे विचार असतील, निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.